संरक्षण आणि हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये 100% परदेशी गुंतवणुकीचा निर्णय देशासाठी धोकादायक असल्याचं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलेलं आहे। साखर कामगारांच्या विविध मागण्यांसाठी पुण्यातील साखर संकुलामध्ये बैठक पार पडली। त्या बैठकीनंतर शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला। संरक्षण क्षेत्रातील 100% परदेशी गुंतवणुकीमुळे शेजारच्या राष्ट्रांपासून धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती शरद पवारांनी बोलून दाखवली। तर विमान वाहतूक क्षेत्रामध्ये वर्चस्व निर्माण करून एखादी बलाढ्य कंपनी तिकिटांचे दर वाढवू शकते अशी शक्यता त्यांनी बोलावून दाखवली। रघुराम राजन यांनी गव्हर्नरची दुसरी टर्म नाकारल्याच्या मुद्द्यावरूनही शरद पवारांनी मोदी सरकारला चिमटे काढले। कामगारांनी केलेली मागणी पूर्ण करायची असेल तर किती आर्थिक बंधन किंवा जबाबदारी पडेल आणि देण्याची कोण पर्यंत आहे आणि कामगारांची सुद्धा मागणी नेहमी करताना खूप केली जाते, पण कुठं संपवायचं याच्याबद्दलची त्यांची मानसिकता काय आहे तेही त्यांनी मला सांगितलेलं आहे। आता उद्याच्याला आम्ही पुन्हा एकदा बसतो आणि यातून मार्ग काढू, यासाठीच बैठक होती, दुसरं काही नाही।